नमस्ते. कसे आहात सगळे? व्हर्च्युअल क्लासमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मुलांनो, आज मी एक रिअल हिरो म्हणजे तुम्ही रोज पिक्चर्स वगैरे बघता, त्याच्यामध्ये काल्पनिक स्टोऱ्या बघता किंवा पिक्चर्स काल्पनिक असतात, कधी कधी खरेही असतात. परंतु आज मी तुम्हाला जो पाठ शिकवणार आहे त्या आपल्या देशाच्या खऱ्या म्हणालात तर खऱ्या हिरो आहेत आणि त्यांचं कार्य आज आपल्याला पाहायचं आहे. आज सध्या आपण रोज प्रत्येक बातमी म्हणजे न्यूजपेपरमध्ये बातमी ऐकत असतो की देशाच्या आतंकवादी हल्ल्यामध्ये देशाचे वीर जवान मृत्युमुखी पडत आहेत आणि ह्यांना वीर मरण येत आहे. परंतु हे जवान देशाचं जे संरक्षण करतात आणि ह्या जवानांमुळे आज आपला पूर्ण देश सुरक्षित आहे आणि त्यांच्यामुळे आपण चांगले दिवस जगू शकतो. त्यांच्यामुळे आज देश सुरक्षित आहे. या जवानांच्या हे जवान तर आपल्या भारताचे भूषण आहेतच, परंतु ह्या जवानांच्या मागे त्यांचं कुटुंब सांभाळणारे आणि या जवानांना पूर्णपणे पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या घरातील कुटुंबही तेवढंच महत्वाचं आहे. आई, वडील, पत्नी हे फार महत्वाची भूमिका जवानांबरोबर देशाच्या देशसेवेमध्ये करत असतात. देशाच्या वीर जवानांच्या मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांच्या वीर पत्नी हे जे सर्व कार्य पार पडत असतात. असाच एका आज आपण हाच पाठाचा शिकवणार आहोत आणि पाठाचं नाव आहे वीरांगणा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वीरांगणा हा स्थूल वाचन क्रमांक 3 पाठ शिकणार आहोत. वीरांगणा म्हणजे काय? शूर स्त्रिया. आज तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर समोर दिसत आहेत लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक आणि सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा. स्वतःचे दैनंदिन कार्य यथायोग्य रीतीने पार पाडत असतानाच सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या आणि आपणही समाजाच्या काही देणं लागतो याची जाणीव ठेवून वेगळी वाट चोखाळणाऱ्या व्यक्ती समाजाला कायमच भूषणावह असतात. प्रस्तुत पाठात देशहित आणि सामाजिक हित जपणाऱ्या 2 वीरांगणांचा परिचय आज मी तुम्हाला करून देणार आहे आणि या वीरांगणा आहेत लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक आणि सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा. आज 2 वीरांगणांबाबत आपल्याला माहिती घ्यायची आहे. देशासाठी सदैव शिर तळहातावर घेणारा वीर सैनिक आणि त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी त्याची वीर पत्नी हे देशाचे भूषण आहेत. नियतीच्या आघाताने खचून जाणे हे वीर पत्नीच्या स्वभावातच नसते. वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी कोण आहेत? स्वाती महाडिक. यांचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे, म्हणून तर त्यांना महाराष्ट्राची कन्या असे गौरवले जाते. महाराष्ट्राची कन्या. वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे. वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण असतो, परंतु याच वेळी कर्नल महाडिक यांचे सैन्यात राहण्याचे अपूर्ण स्वप्न म्हणजे आपल्या पतीचे स्वप्न काय आहे? आपल्या पतीचे पहिले प्रेम काय आहे? तर देशाची सेवा करणे आणि या देशाची वर्दी ज्या अंगावरती घातलेली आहे त्या वर्दीची शान राखणे हे आपल्या पतीचं पहिलं स्वप्न आहे. आणि पती निधनानंतर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्याचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सैन्यात भरती होऊन पूर्ण करायचा हा स्वाती महाडिक यांनी केलेला निर्धार. आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यातच पाठवण्याचा त्यांचा निर्णय आणि त्यांच्या पूर्ततेसाठी खडतड प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केलेल्या या वीरांगणांचा परिचय तुम्हाला निश्चितच प्रेरक ठरेल. या पाठातून तुम्हाला खूप प्रोत्साहन मिळेल. मला तर वाटतं ठाणे महानगरपालिकेचे ज्या विद्यार्थ्यांनी लेक्चर ऐकतील त्यांना नक्कीच या पाठातून प्रोत्साहन मिळेल. एक वेगळी गती तुम्हाला मिळेल आयुष्यामध्ये काहीतरी करण्याची. आता इथे तुम्हाला मी सांगते, तळहातावर शिर घेणे म्हणजे काय? प्राणांची पर्वा न करता लढणे. वीरपत्नी म्हणजेच कोण रे? वीर मरण आलेल्या व्यक्तीची पत्नी, तिला काय म्हणायचं? वीरपत्नी. आणि वीरगती लढताना आलेले मरण. महाराष्ट्र कन्या स्वाती महाडिक यांना महाराष्ट्र कन्या असं गौरवले जाते. ही महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भाऊक वीरपत्नी ते सज्ज वीरांगणा असा हा प्रवास अत्यंत धाडसी आणि प्रेरक आणि थक्क करणारा आहे. आणि हाच प्रवास आज आपल्याला अभ्यासायचा आहे. स्क्रीनवर दिसते तुम्हाला स्वाती
म्हणजे ते बातमीचं एक न्यूजवरती जी बातमी आली त्याचा एक स्क्रीनशॉट आहे. स्वाती को देश म्हणजे पूर्ण सलाम करत आहे. आणि इकडे स्वाती महाडिक तुम्हाला दिसत आहेत. त्यांच्या लेफ्टनंट वेशभूषेमध्ये किती सुंदर ड्रेस आहे बघा. ही वर्दी किती छान दिसते, त्यांच्या अंगावर शोभून दिसते. खांद्यावरती 2 स्टार आहेत. आणि ती वर्दी त्यांना अगदी म्हणजे त्या वर्दीसाठी त्यांनी केलेले खडतर प्रयत्न, कष्ट, त्याग सर्व काही तुम्हाला या पाठातून शिकायला मिळेल. एकीकडे ज्या वेळेला संतोष महाडिक त्यांना वीरमरण आलेलं आहे आणि त्यावेळेला त्यांच्यानंतर त्यांचं दर्शन घेताना, त्यांचं अंत्यदर्शन घेताना त्यांची मुलगी त्यांच्याच मागे स्वाती महाडिकच्या मागे त्यांची आई आहे. पुढे बघा. 12.5 वर्षाच्या सुखी संसारातील कार्तिकी आणि स्वराज्य ही त्यांची 2 अपत्य. स्वाती महाडिक यांचा जीवन प्रवास अभ्यासताना विद्यार्थी मित्रांनो फक्त नीट लक्ष द्या. तुम्हाला ही त्यांच्या जीवन प्रवासाची एकदा ही तुम्हाला छान गोष्ट कळली आणि ही खरी कहाणी आहे ती तुम्ही समजून घ्या आणि ती तुम्हाला नीट कळली तर तुम्हाला छान पाठ पण होईल आणि अभ्यासही करता येईल. शिवाजी विद्यापीठातून BSc आणि MSW अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या विविध योजना राबवण्याचे काम स्वाती महाडिक करत होत्या. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी BSc ही पदवी घेतली. पदवी घेतल्यानंतर स्वाती महाडिक यांनी MSW हा जो सामाजिक विषयावरती जो एक अभ्यासक्रम असतो तो त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि ही त्यांनी डिग्री घेतलेली आहे. ती कुठे घेतलेली आहे? कोल्हापूरमधील शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये घेतलेली आहे विद्यापीठामधून. आणि त्याच्यानंतर त्याच नगरपालिकेमध्ये तिथे दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या विविध योजना राबवण्याचे जो एक विभाग असतो झोपडपट्टी पुनर्वसन विभागात तिथे त्या काम करत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखी संसार करण्याची स्वप्ने त्यांनी काय केली होती? पाहिली होती. आणि त्याच वेळेतच त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी श्री संतोष महाडिक यांच्याशी झाला. इथून त्यांची जीवन प्रवासाचा टप्पा हा दुसरा सुरू होत आहे. लग्नानंतर त्यांनी BEd आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले आणि त्यानंतर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली. इथपर्यंत तुम्हाला पहिला पॅराग्राफ समजला का? मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगते की स्वाती महाडिक लग्नाच्या अगोदर BSc होत्या आणि त्यांनी कोणती पदवी प्राप्त केलेली आहे? MSW. आणि ही पदवी एक सामाजिक विषयावरती असते. ती पदवी प्राप्त केल्यानंतर आणि हे सगळं शिक्षण त्यांनी कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठात घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचं लग्न झालेलं आहे आणि सुखी स्वप्न पाहत होत्या अगदी संसाराची. 12 वर्ष संसाराला झालेले आहेत आणि या सुखी संसार ज्यांच्या बरोबर करत आहेत ते कोण आहेत? आपल्या देशाचे कर्नल संतोष महाडिक यांच्याशी त्यांचा विवाह झालेला आहे. आणि विवाह झाल्यानंतर स्वातीने आपलं शिक्षण थांबवलेलं नाही. त्यानंतरही स्वाती महाडिक यांनी BEd अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि इतरही अनेक व्यावसायिक शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि BEd अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षिकेची नोकरी केलेली आहे. तेही कुठे बरे केलेली आहे? BEd आणि इतर अनेक व्यवसाय पूर्ण केले आणि त्यानंतर त्या तिथे आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी करत होत्या. इथपर्यंत हा प्रवास तुम्ही ऐकला. त्यानंतर ऐका आता. इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की 12.5 वर्षाच्या सुखी संसारातील कार्तिकी व स्वराज ही त्यांच्या 2 मुलांची नावे आहेत. कार्तिकी व स्वराज ही त्यांची 2 अपत्य. अपत्य म्हणजे कोण? मुले. कर्नल संतोष महाडिक यांचे पहिले प्रेम कोण आहे रे? भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी. कर्नल संतोष महाडिक यांचं पहिलं प्रेम भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी याच्यावरती जीवापाड प्रेम करत आहे. आपल्या देशावर जीवापाड प्रेम करत आहेत आणि याची जाणीव स्वाती महाडिक यांनाही होती. कारण त्यांचा पूर्ण सपोर्ट होता त्यांना आपल्या पतीला. आणि तिला माहिती आहे, त्यांना माहित होतं की माझ्या पतीचं पहिलं प्रेम काय आहे बरं? आपली वर्दी आणि आपला देश. भारतीय सैन्य दलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा आणि आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचा ठसा कर्नल संतोष महाडिक यांनी निर्माण केला होता. फार कर्तृत्ववान असे संतोष महाडिक होते आणि सैन्य दलात असतानाच त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा कामगिरीचा ठसा उमटवलाच होता.
अचानक, आणि काय झालेलं आहे पहा बरं, अचानक 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात, अगदी संवेदनशील असा हा एरिया आहे, आणि ह्या एरियामध्ये कुपवाड्यात दिनांक 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात 49 राष्ट्रीय बटालियनचे, हे नंबर असतात, त्यांच्या तुकड्यांचे नंबर असतात, 49 राष्ट्रीय बटालियनचे कर्नल संतोष महाडिक यांना दहशतवाद्यांशी निकराने लढा देताना काय आलेलं आहे, वीर मरण आलेलं आहे. त्या तुकडीचे ते प्रमुख होते, आणि आतंकवादी हल्ल्यामध्ये त्यांच्याशी लढा देताना निकराने म्हणजे अगदी प्रयत्नपूर्वक निष्ठेने, देशासाठी निष्ठेने लढत होते, आणि निष्ठेने लढत असताना संतोष महाडिक यांना वीर मरण आलेलं आहे. वीर मरण म्हणजेच काय, लढता लढता आलेलं मरण, आणि त्याला काय म्हणायचं, वीर मरण, शूर मरण. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, तिथे तुम्हाला जम्मू काश्मीर येथील कुपवाड्यामध्ये झालेला हा आतंकवादी हल्ला आहे, आणि दुसरीकडे त्यांचं पार्थिव जेव्हा त्यांच्या गावाला आलेला आहे त्या ठिकाणी, ते ठिकाण, आणि तिसरीकडे तुम्हाला तिसरे संतोष महाडिक स्पष्ट तुम्हाला समोर स्क्रीनवर मी दाखवलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला समजेल. नियतीच्या आघाने खचून जाणे वीर पत्नीच्या स्वभावातच नसते. असीम धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळीच भारतीय सैन्यात रुजू होण्याचा काय केला, निश्चय केला. आपला पती, जेव्हा आपल्या पतीला वीर मरण आलेलं आहे, तेव्हा त्या खचून गेल्या नाहीत, खचून गेलेल्या नाहीत. जर खचून गेल्या असत्या तर त्यांच्या शरीरावर मानसिक आणि शारीरिक दोन्ही परिणाम झालेले असते, परंतु त्यांनी तेव्हाच निर्धार केलेला आहे, आणि तो निर्धार म्हणजे कोणता आहे माहितीये तुम्हाला, आपल्या पतीचं स्वप्न पूर्ण करणं. आपल्या पतीचं स्वप्न, आपल्या पतीचं पहिलं प्रेम काय आहे, वर्दीवरील प्रेम आणि देशावरील प्रेम, आणि हे पूर्ण करण्याचा ठाम निर्धार त्याच वेळेला अंत्यविधीच्या वेळेला स्वाती महाडिक यांनी केलेला आहे. अंत्यविधीच्या वेळीच भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला, आणि वयाच्या 40च्या आसपास ज्या वेळेला आर्मीतील किंवा सैन्यातील जवानांचा काय म्हणायचं, सेवानिवृत्त होण्याचं जे वय असतं, जवळजवळ केव्हा केव्हा सैनिक सेवानिवृत्त 40व्या वर्षी होतात, पुढील प्रमोशन जर घेतलं नाही तर, त्याच वेळेला आपल्या स्वाती महाडिक वयाच्या 40व्या वर्षी आर्मी मध्ये भरती होण्याचा निश्चय करतात. सैन्य दलात वयाच्या 40च्या आसपास असूनही वीर पत्नीने निश्चयपूर्तीचा ध्यास घेतला, आणि त्यासाठी विशेष परवानगी घेऊन प्रयत्नपूर्वक वयाची अट काय केलेली आहे, अट शिथिल केलेली आहे. शिथिल म्हणजे काय रे, कमी केलेली आहे. सैन्य भरती होण्यासाठी जी वयाची अट असते ती प्रयत्नपूर्वक कमी करून त्यांनी भरतीसाठी प्रयत्न केलेले आहे. त्याच्यानंतर बघा, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी स्वातीने कोणते शिक्षण घेतले, कसे कष्ट केले, आणि कशी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचलेली आहे. नुसते ध्येय सांगून काही काम नाही, ते ध्येय ठरवल्यानंतर त्या ध्येयापर्यंत एकदम नियोजन पद्धतीने जाणे हेच त्याचं यश असतं. लक्षात ठेवा, स्टेट सिलेक्शन बोर्डाची पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन, ह्याच्यासाठी एक परीक्षा असते, स्टेट सिलेक्शन बोर्ड परीक्षा, ही पहिल्याच प्रयत्नात स्वाती महाडिक उत्तीर्ण झालेल्या आहेत. स्वाती महाडिक यांनी शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत, ज्या आर्मीसाठी खूप महत्त्वाच्या असतात, शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्या. त्यातून त्यांची निवड ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे झाली. या सगळ्या टप्पे पार पाडल्यानंतर खरी लेफ्टनंट पदासाठी जे ट्रेनिंग असतं, ते ट्रेनिंग कुठे होतं त्यांचं, चेन्नई येथे होतं, आणि त्या अकॅडमीचं नाव काय आहे, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई. येथे त्यांना 11 महिन्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. स्वाती महाडिक यांनी 11 महिन्यांचं अतिशय खडतर प्रशिक्षण, तुम्ही कधीही YouTube वरती सर्च करू शकता, सैन्य दलातील लेफ्टनंट पदासाठी कोणतं प्रशिक्षण असतं, शारीरिक चाचण्या कोणत्या असतात, वैद्यकीय चाचण्या कोणत्या असतात, कोणत्या परीक्षा आपल्याला उत्तीर्ण होणं महत्त्वाचं असतं, हे समजणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर 9 सप्टेंबर 2017 रोजी लेफ्टनंट म्हणून लष्करात त्या दाखल झालेल्या आहेत. स्क्रीनवर बघता तुम्ही, त्यांना ती पदवी, लेफ्टनंट पदाची पदवी बहाल करताना आपले अधिकारी दिसत आहेत. आणि त्याच्यानंतर
9 सप्टेंबर 2017 रोजी लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल झाल्या. आपल्या खांद्यावर अभिमानाने त्यांनी 2 स्टार मिळवले आहेत. तिथे तुम्हाला खांद्यावर मी पहिल्या स्क्रीनमध्ये दाखवलेले आहेत त्यांचे 2 स्टार. आणि त्यावेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही कितवीत होती? 7वीत. आणि मुलगा हा फक्त इयत्ता 2री मध्ये होता. एवढ्या लहान इवल्याशा मुलांना सोडून स्वाती त्यांच्यापासून लांब राहून खडतर प्रशिक्षण पूर्ण घेऊन कष्टाने आपल्या पतीचं स्वप्न साकार करण्यासाठी हे सगळे अथक प्रयत्न करत आहेत. खरंच शूर पत्नी आहे. आणि वीरांगना म्हणजेच काय रे? तर शूर स्त्रिया. आणि इथे त्यांना हा शब्द अगदी शोभेल असाच आहे. त्या परेडमध्ये आहेत बघा, पासिंग आउट परेडचे एक स्क्रीनमध्ये तुम्हाला शॉट दिसत आहे. दुसरीकडे त्यांना हे पद बहाल करताना दिसत आहे. आणि त्याच वेळेला तो झालेला आनंद बघा. खांद्यावर अभिमानाचे 2 स्टार मिळाले. त्यावेळी कोण कोण हजर होतं? त्यावेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही 7वीत, तर मुलगा हा इयत्ता फक्त 2रीत होता. या वीर पत्नीने देशासाठी पतीने केलेल्या बलिदानानंतर खचून न जाता सैन्य दलात भरती होऊन केवळ आपल्या अपत्यांसमोर नव्हेच, केवळ आपल्या मुलांसमोर नव्हेच, तर प्रत्येक स्त्री, तुम्ही मुली ज्या आता लेक्चर पाहतात, तुम्ही मुले जे लेक्चर पाहतात, ते सगळे तुम्ही देशातील प्रत्येक स्त्री, प्रत्येक मूल यांच्या समोर एक अनोखा आदर्श उभा केलेला आहे. त्याबद्दल त्यांचे आई वडील, सासरची मंडळी व मुलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. स्वातीला नेहमी प्रोत्साहन देणारी त्यांची सासरची मंडळी, सासू सासरे, सगळा परिवार, तसेच त्यांचे आई वडील आणि त्याच्यानंतर त्यांची ती चिमुकली 2 छोटी छोटी मुलं आहे. त्यांना बघा, त्यांच्या कशी मस्त आईच्या कुशीमध्ये 2 जण आलेले आहेत. आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. कारण हा आनंद कधी मिळतो? कष्टातून फळ मिळाल्यानंतर. आणि कष्टाचे फळ हे नेहमी गोड असते. खडतर प्रशिक्षणाच्या काळात आपल्यापेक्षा साधारण निम्मे वय असलेल्या 22-23 वर्षाच्या तरुण मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना स्वातीचा उत्साह अगदी सरत्या काळालाही लाजवणारा होता. सळसळत रक्त अंगामध्ये संचारलेलं होतं. पतीचं स्वप्न पूर्ण करण्याची जी धडपड होती, ती सगळी तिच्या प्रयत्नात, कष्टात, प्रशिक्षणात दिसून होते. तिच्या त्या युनिटमध्ये तिच्या निम्म्या वयाच्या, म्हणजे आपली स्वाती जवळजवळ 40कडे असलेली, तर त्याच वेळेला इतर मुली 21 वर्षाच्या मुली होत्या. परंतु त्या मुलींपेक्षाही आघाडीवर प्रत्येक वेळेला स्वाती असायची. आणि तरुण मुलांना लाजवेल असं स्वातीचं कार्य होतं. हे प्रशिक्षण त्यांना खडतर वाटलेच नाही. तुम्हाला माहितीये, एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला मनापासून आवडते आणि मनापासून करतो, त्यावेळेला त्या गोष्टीसाठी होणारा त्रास आपल्याला जाणवत नाही. ती गोष्ट त्रासदायक जाणवत नाही. त्याचा आनंद वाटतो आपल्याला. कारण ह्या कष्टातून नंतर ती गोष्ट आपल्याला मिळणार असते. त्यामुळे गोष्टीकडे मार्गक्रमण करताना किंवा त्याच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी अनेक संकटांना जेव्हा आपण सामोरे जातो ना, तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होत नाही. सेम अगदी तसंच स्वाती महाडिक यांच्या बाबतीत झालेलं आहे. त्या काय म्हणतात? मला हे प्रशिक्षण खडतर वाटलंच नाही, त्रासदायक वाटलंच नाही. उलट त्यांच्या दुःखावर मात करण्याचे ते एक साधन ठरले. नुकताच आपला पती वीरमरण आलेला आहे पतीला. आणि जर त्या सैन्य दलात भरती नसता तर त्याचा काय परिणाम झाला असता, फक्त तुम्ही कल्पना करा. उलट त्यांनी घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयामुळे त्यांना जे पद मिळाले आणि पद मिळण्यासाठी त्यांनी घेतलेलं प्रशिक्षण, आणि ते प्रशिक्षण हे आनंदासारखं ते घेत होते. त्यांच्या दुःखावर मात करण्याचे ते एक साधन ठरले. अन्यथा या वेदनेतून बाहेर येणे फार कठीण होते असे त्या म्हणतात. नाहीतर ह्या वेदना, हा त्रास, या त्रासातून मला बाहेर येणे फार कष्टाचे ठरले असते. आपण जे काम करतो, मग ते कोणतेही असो, त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेणं, अधिक शिकवणं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्वाचे असते असे त्या म्हणतात. इथे खूप सुंदर असा संदेश तुम्हाला स्वाती देत आहे मुलांनो. बघा ना, काय म्हणत आहेत त्या, की आपण जे काम करतो, मग ते कोणतेही असो, त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेणं म्हणजेच काय रे, तर त्याच्याबद्दल माहिती काढणं, त्याच्याबद्दल अधिक शिकणं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्वाचं असतं. प्रत्येक टप्प्यावर. मग त्यासाठी जीवनामध्ये वयाची अट ठेवायची नाही असे त्या म्हणतात.
पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या भारतातील अनेक मुलींना व स्त्रियांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताचे स्वप्न त्या उभे करतात आणि त्यांच्या प्रेरणेतूनच भारतातील समस्त स्त्री वर्गांना त्या प्रोत्साहन देत आहेत. एक नवे स्वप्न, एक नवीन भारत देश घडवण्यासाठी त्या प्रोत्साहन देत आहेत. पती निधनाचे असीम दुःख बाजूला ठेवून पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारत मातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या वीरांगणेला सादर प्रणाम. आणि इथे आपण स्वाती महाडिक यांना अगदी मनापासून सादर प्रणाम करत आहोत आणि त्यांच्या ह्या कार्याला, त्यांनी घेतलेल्या पदवीला आपणा सर्वांकडून सादर प्रणाम. पती निधनाचे असीम दुःख म्हणजे त्याला सीमा नाही. असीम म्हणजे काय रे? सीमा नसणे. त्या दुःखाला सीमा नाही. असे दुःख असतानाही पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारत मातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरांगणेला सादर प्रणाम. इथे हा स्वाती महाडिक यांच्या जीवनातील एक छोटासा प्रवास मी इथे वर्णन केलेला आहे. आशा करते की तुम्हाला हा प्रवास समजला असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्याबद्दल, तर तुम्ही यूट्यूबवरती त्यांच्या इंटरव्ह्यूज बघू शकता, मुलाखती बघू शकता, त्यांच्याबद्दल माहिती काढू शकता. आणि नक्की करा. मला असं वाटतं इतर गोष्टी बघण्यासाठी ह्या रिअल हिरोईन असतात ना, त्यांच्या गोष्टी बघा तुम्ही. पुढे आपण दुसराच भाग, याच्यातील आपली दुसरी वीरांगणा आहेत, त्यांचा आता आपण अभ्यास करणार आहोत. आपल्या दुसऱ्या वीरांगणा आहेत सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा. सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा. किती सुंदर वर्दी आहे बघा. अशा वर्दीला खरंच काय म्हणायचं, म्हणजे कितीतरी वेळा त्या वर्दीकडे बघत राहावंसं वाटतं, कितीतरी वेळ. आणि त्या वर्दीकडे पाहिलं ना तरी अगदी भरून येतं. देश अभिमान अंगांगात संचारतो. इथे पण पाठावाची मध्यवर्ती कल्पना तीच आहे की अरे प्रत्येक मनुष्याला स्वतःचं दैनंदिन कार्य असतंच. अगदी घरातली कामं असतात किंवा संकट असतात. जीवन जगताना प्रत्येक गोष्ट माणसाला जे दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टी त्याला कराव्याच लागतात. परंतु त्या गोष्टी पार पाडून, त्या जबाबदाऱ्या कुटुंबाच्या किंवा आपल्यावरती असलेल्या जबाबदाऱ्या पार पडून परत देशासाठी कार्य जो करतो ना, तोच खरा नागरिक. स्वतःचे दैनंदिन कार्य यथायोग्य रीतीने पार पाडत असताना सामाजिक बांधिलकी ठेवणाऱ्या, मानणाऱ्या आणि समाजाच्या आपण काहीतरी देणं लागतो याची जाणीव ठेवून वेगळी वाट चोखाळणाऱ्या व्यक्ती समाजाला कायमच काय असतात रे? भूषाणवह, रत्न आहेत, माणिक आहेत. ते खरे हिरो आहेत देशाचे. आणि तेच खरे देशाचे खरे भूषण आहेत. प्रस्तुत पाठात देशहित आणि समाजहित जपणाऱ्या दोन वीरांगणाचा आपण परिचय करून घेत आहोत. विद्यार्थ्यांच्या, आणि या पाठाचा एकच उद्देश आहे, विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती व समाज ऋण यांची जाणीव निर्माण व्हावी. हाच या पाठाचा काय आहे? उद्देश आहे. चला तर मग वळूया आपल्या रेखा मिश्रा, सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या जीवन प्रवासाकडे. शिक्षण हे खऱ्या अर्थाने उन्नतीचे साधन आहे. शिक्षण हे खऱ्या अर्थाने उन्नतीचे म्हणजे काय रे? प्रगतीचे. काय म्हणतो ना आपण की मुलगी शिकली प्रगती झाली, त्याचप्रमाणे जो व्यक्ती शिकेल तो देशाची प्रगती करेल. शिक्षण हे खऱ्या अर्थाने देशाचे उन्नतीचे साधन आहे. सुशिक्षित आणि संस्कृत जनता ही राष्ट्राची संपत्ती असते. राष्ट्र कोणामुळे मोठा होतो रे? सुशिक्षित आणि सुसंस्कृत, ज्याच्यावर चांगले संस्कार असतात, त्या चांगल्या संस्कार असणाऱ्या नागरिकांमुळेच देश मोठा होत असतो. आणि हेच लोक, हेच नागरिक देशाची काय असते? संपत्ती. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे किंवा शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाणाऱ्या, शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाणाऱ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे महत्वाचे असते. खूप पुण्याची गोष्ट आहे. समाजासाठी एकदम हिताची गोष्ट आहे. कोणती बरं? शिक्षणापासून दूर गेलेल्या व्यक्तींना परत शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि त्याच्यासाठी कार्य करणे हे खूप मोठं पुण्य आहे. त्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येकाचे आणि कर्तव्य आहे बघा. हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या, आयुष्याच्या वाटेवरून भरकटलेल्या मुलांना पुन्हा मार्गावर आणून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे, समाजहिताचे मोलाचे कार्य करणाऱ्या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचे कार्य सर्वांसाठी काय ठरणार आहे? प्रेरणादायीत्व आहे.
समाजहितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या वीरांगनेचा परिचय तुम्हाला निश्चितच प्रेरक ठरेल. जसं रेखा मिश्रा यांनी कितीतरी विद्यार्थ्यांना जीवनावरती चांगल्या वाटेवर आणलेलं आहे, जीवनाच्या चांगल्या टप्प्यावर आणून ठेवलेलं आहे, शिक्षणाच्या प्रवाहात आणलेलं आहे. नंतर भरकटलेल्या मुलांना त्यांच्या जीवनामध्ये चांगला मार्ग दाखवलेला आहे. अशा रीतीने कार्य करण्याचा तुम्हाला या पाठातून प्रोत्साहन मिळणार आहे. बघा बरं, निश्चित तुम्हाला हा पाठ तुमच्या जीवनासाठी प्रेरक ठरेल. उन्नती म्हणजे काय रे? प्रगती. आणि वंचित म्हणजे उपेक्षित. शिक्षणापासून उपेक्षित असलेले मुलं, समाजातील जी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, तो घटक. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे जन्मलेल्या आणि सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे पोलीस दलात आपल्या विशेष कामगिरीने नावाजलेल्या कुमारी रेखा मिश्रा, काय नाव आहे त्यांचा? कुमारी रेखा मिश्रा महाराष्ट्र राज्याचाही अभिमान बिंदू ठरलेला आहेत. जन्म कुठे झालेला आहे? उत्तर प्रदेशात, युपी मध्ये. परंतु अभिमान बिंदू कोणत्या राज्याचे आहेत? ते महाराष्ट्र राज्याचे आहेत. बघा बरं, महाराष्ट्र राज्याचाही अभिमान बिंदू ठरलेला आहे. कारण त्यांचे सामाजिक कामही स्तुत्य आहे. स्तुत्य म्हणजे काय रे? कौतुकास्पद. मी तुम्हाला त्या प्रत्येक कठीण शब्दाचा अर्थ तिथे सांगितलेला आहे. तो तुम्ही तिथेच नोट डाऊन करायचा आहे तुमच्या वहीमध्ये. कुमारी रेखा मिश्रा महाराष्ट्र राज्याचाही अभिमान बिंदू ठरले आहेत. कारण त्यांचे सामाजिक कामही स्तुत्य आहे. स्तुत्य म्हणजे कौतुकास्पद. अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात MA करून त्यांनी BEd सुद्धा केलेले आहे. त्या पण एक शिक्षिकेचाच अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला आहे की अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी विषयामध्ये MA केलेला आहे. MA केल्यानंतर त्यांनी BEd सुद्धा केलेला आहे व त्यानंतर त्यांनी रेल्वे पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, सध्या पोस्ट ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे, त्याच्यानंतर ह्या परीक्षा असतात आणि ही परीक्षा त्या पास झालेल्या आहेत रेल्वे दलाची. आणि 2008 मध्ये मुंबई मध्य रेल्वे पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणजे काय? उपनिरीक्षक म्हणजे सब इन्स्पेक्टर असे म्हणतात. म्हणून त्यांनी आपली सेवा सुरू केलेली आहे. रेल्वे पोलीस दलातील पहिल्या 2.5 वर्षाच्या सेवेतील 1 वर्ष त्यांनी महिला सुरक्षा यंत्रणेत काम पाहिले आहे व पुढील अवघ्या 1.5 वर्षाच्या कालावधीत सुरुवातीला जेव्हा त्या नवीन भरती झाल्या, जेव्हा त्यांना नवीन पद मिळालं, तेव्हा जवळजवळ त्यांनी 1.5 वर्ष कोणतं काम केलेलं आहे? महिला सुरक्षा यंत्रणेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ही रेल्वे पोलीस दलातील हे वेगवेगळे विभाग असतात आणि त्या विभागांमध्ये यांना काम करावे लागते. अल्पवयीन म्हणजे लहान असलेले वय, 18 वर्षाखालील जे विद्यार्थी नाही, मुले असतात, त्यांना काय म्हणायचं? अल्पवयीन मुले. रेल्वे स्थानकावर आता यांचं कार्य बघा. त्याच्यानंतर रेल्वे स्थानकावर भटकताना सापडलेल्या 434 अल्पवयीन मुला मुलींना, याच्यानंतर 1 मिनिट, जरा छोटासा पॅराग्राफ राहिलेला आहे. रेल्वे स्थानकावर भटकताना सापडलेल्या 434 अल्पवयीन मुला मुलींना त्यांच्या पालकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याचे महान कार्य त्यांनी केलेलं आहे. बघा ना, केवढं महान कार्य. काही म्हणजे मुले जेव्हा घर सोडून रागाने निघून येतात, काही मुले, मी तुम्हाला त्याची कारणं सांगते, विविध कारणं आहेत त्याची अगदी विविध कारणं आहेत. मुले का घर सोडतात, कशासाठी मुले भटकतात, का आपल्या जीवनामध्ये भरकटतात, ती सगळी कारणे पुढे येणार आहेत पुढच्या पॅराग्राफ मध्ये. तब्बल 434 अल्पवयीन मुला मुलींना त्यांच्या पालकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याचे कार्य सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी केलेलं आहे. विविध कारणांमुळे स्वतःचे घर सोडून निघून आलेल्या मुंबई सारखा मायानगरीत, माया म्हणजे काय रे? मोहजाल म्हणतो. म्हणजे मुंबई नगरी म्हणजे मोहजाल आहे आणि त्या मोहजालामध्ये खूप लोक फसतात, खूप विद्यार्थी, तरुण पिढी फसत जाते आणि या फसणाऱ्या विद्यार्थ्यांनाच आपल्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचवण्याचे कार्य सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी केलेलं आहे. या भरकटलेल्या या बालकांना योग्य मार्गावर आणण्याचे मोठे कार्य रेखा मिश्रा यांनी केलेलं आहे. त्याबद्दल समस्त रेल्वे प्रशासनाला त्यांचा काय वाटतो? अभिमान. त्यावेळी आता त्यांच्या ह्या ज्या कार्याचे कौतुकास्पद ज्या बातम्या आहेत त्या पेपरमध्ये येतच असतात, त्यावेळीची बातमी वाचा.
meet the railway cop who received 434 kids in 1 year. याच्यामध्ये 434 मुलांना त्यांनी सुरक्षितपणे आपल्या पालकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि अशा अनेक बातम्या त्यांच्या न्यूजपेपरमध्ये येत असतात. पहिल्याच केसमध्ये घरातून पळून आलेल्या 14 वर्षीय मुलाची पहिली त्यांची केस, जेव्हा त्यांना या विभागामध्ये काम करण्याची संधी मिळाली, त्यांची पहिलीच केस. घरातून 14 वर्षीय मुलांचे मन परिवर्तन करून त्यांना सुखरूप त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात दिले. साधारणपणे असलेला पोलिसी बडगा दाखवण्याच्या ऐवजी मुझसे दोस्ती करोगे, मुझसे दोस्ती करोगे म्हणत भरकटलेल्या मुला मुलींना आईच्या प्रेमळ हृदयाने सन्मार्ग दाखवण्याचे कार्य त्यांनी केले आणि त्या करत आहेत. त्यांचं कार्य अजून संपलेलं नाही. मुझसे दोस्ती करोगे आहे वर्दी खाकी, आणि खाकी वर्दीचा दम प्रत्येकाला माहीत असतो, कारण त्यांना तो रुबाब असतो किंवा त्यांच्या ते अंगातच असतं. परंतु रेखा मिश्रा यांचा स्वभाव फार वेगळा आहे. 14 वर्षाची मुलं आहेत. हे वय असं आहे की त्यांना ना वाईट कळत ना चांगलं कळत. अशा या मधल्या परिस्थितीत भरकटलेलं जे मन असतं, ही जी मानसिक अवस्था असते, हीच मानसिक अवस्था सांभाळण्याचं काम आणि परत त्या मानसिक अवस्थेतून त्यांना चांगल्या मार्गावर आणण्याचं काम आपल्या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा करत आहेत. वेगवेगळ्या कारणांनी पालकांशी भांडण करतात. स्वतःचे घर सोडून पळून आलेली मुले मुंबईतली, मुंबई शहराचे व अनेकदा बॉलिवूड म्हणजे काय रे, फिल्मी दुनियाचे आकर्षण असलेली मुले शहरातील पत्ता माहीत नसतानाही कुठेतरी राहत असलेल्या नातेवाईकांना भेटायला आलेले असतात. आई वडिलांना न सांगताच रेल्वेमध्ये बसतात आणि मुंबईला जायचंय किंवा कोणत्या तरी नातेवाईकांकडे जायचंय. कधीतरी आई वडिलांचं दुर्लक्ष झालं तर ती मुलंही घर सोडून येतात. अशी ही जी चुकलेली मुले किंवा गरिबीमुळे, घरातील दयनीय अवस्था किंवा गरिबीमुळे त्रस्त झालेली किंवा त्रस्त होऊन कामाच्या शोधात मुंबई शहरात आलेली मुले क्वचित प्रसंग, कधीतरी, प्रत्येक वेळेला हीच कारण नसतात, कधी कधी असंही कारण असतं, समाजकंटक म्हणजे काय रे, समाजाचे शत्रू, ज्यांना त्या लहान मुलांकडून गैरमार्गाची कामे करून घ्यायची असतात. गैरमार्ग म्हणजे काय रे, चोरी करून घ्यायची असते, भीक मागून घ्यायची असते किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून करून घ्यायच्या असतात. त्याच्यासाठी ही मुलं चोरून आणलेली असतात मुंबईमध्ये. क्वचित प्रसंगी समाजकंटकांनी अवैध कामासाठी फसवून पळून आणलेल्या मुला मुलींनाही सोडवण्याचे काम रेखा मिश्रा यांनी केलेले आहे. अवैध म्हणजे गैरमार्ग, गुन्हेगारी स्वरूपाचे काम. ह्या सगळ्या गोष्टी लिहत जा पटापट. त्यामुळेच कुटुंबापासून दुरावलेली अनेक मुले पुन्हा शाळेत जाऊन नाचू बागडू लागलेले आहेत. बघा ना, ज्या वयात शिक्षणाचं वय असतं, विद्या संपादन करण्याचं वय असतं, त्या वयात ही मुलं शिक्षणापासून वंचित होतात, दूर होतात. या मुलांना परत शिक्षण प्रवाहात आणून परत एक लहान जीवन त्यांना देण्याचं काम रेखा मिश्रा करत आहेत. पुन्हा ही मुले शाळेत जातात आणि परत नाचू बागडू लागतात आणि त्यांचं लहानपण जगत असतात. त्यांना जीवनात आनंद मिळाला. एकदा दक्षिण भागातून एक गोष्ट सांगत आहेत बघा. एकदा दक्षिण भारतातून अपहरण करून आणलेला गेलेला 3 तमिळ भाषिक शाळकरी, शाळेतून अपहरण करून आलेल्या 3 तमिळ भाषिक मुली आहेत. त्या मुलींना काय केलेलं आहे, फसवून शाळेतून आणलेलं आहे, त्यांचं अपहरण केलेलं आहे. अपहरण म्हणजे काय रे, जुलूम जबरदस्तीने पळवून आणणे. आणि त्याच्यानंतर त्यांना अगदी सुखरूप घरी पोहोचवण्याच्या कामात त्यांना तब्बल 48 तास ड्युटी करावी लागलेली आहे. परंतु अथक प्रयत्न करून या मुलींना रेखा मिश्रा यांनी सुरक्षितपणे त्यांच्या पालकांपर्यंत स्वाधीन केलेलं आहे. आणि स्वाधीन करेपर्यंत त्या स्वस्थ बसल्या नाहीत. असं नाही, त्यांचं पद बघा, त्यांच्यानंतर त्यांचे दुसरे इतरही कर्मचारी पोहोचू शकत होते, परंतु त्या स्वतः त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्या मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केलेलं आहे. इथे त्यांची आपुलकी, काळजी, त्यांच्यातली एक आई, स्त्री आहे ती जागृत झालेली आहे. बघा, एक प्रसंग कथन करताना सांगतात की खरं, आणि ही सध्या म्हणजे होत असलेली गोष्ट आहे, की तुम्ही आता ज्या वयात आहात ना, आणि तुम्ही ज्या गोष्टीमध्ये सध्या बरेचशी मुलं मुली गुंतलेले आहेत, तोच प्रसंग आहे, ते नीट ऐका तुम्ही. एक प्रसंग कथन करताना त्या सांगतात की फेसबुकवरील गप्पांतील चॅट, ओळख नसताना कधीही त्या व्यक्तीचा चेहरा
विद्यार्थी मुलं मुली पाहत नाही तरी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. मग मुली कधी कधी फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करतात आणि त्याच्यानंतर काय काय होतं बघा. हा बरं, एक प्रसंग कथन करताना त्या सांगतात की फेसबुकवरील गप्पांतील चॅट अनोळखी व्यक्तीच्या मैत्रीच्या शोधार्थ आलेल्या मुलींना समजावून सांगणे आणि त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवणे हे तर फारच जिकिरीचे असते. कारण वय किती आहे? 14-15. या वयोगटातील भरकटलेल्या मुलींच्या भावभावनांना आवर घालणे सोपे नसते. कधी कधी फेसबुकवर एखादा मित्र अपरिचित कधीही न पाहिलेला तो सांगतो इथे भेटायला ये तिथे भेटायला ये आणि मग ह्या घरातून मुलं पण कधी कधी पळून येतात, मुलीही पळून येतात, करतात त्यांना भेटायचं असतं. आणि शक्यतो याच्यामध्ये मुली फार फसतात. इथे तुम्ही शिकायचंय, सावध व्हायचंय. हे फक्त मार्क कमवण्यासाठी नाहीये, तर जीवन कसं जगावं ना त्याच्यासाठी पण हे धडे असतात. तर या पाठातून ते पण शिकायचं आहे तुम्ही. ह्या मुली फेसबुकवरील अपरिचित व्यक्तीशी चॅटिंग करतात. चॅटिंग म्हणजे काय रे? तर बोलतात, गप्पा मारतात आणि त्याच्यातून त्यांच्याशी मैत्री होती, मैत्री होत जाते. ज्या व्यक्तीला तुमच्या सानिध्यात नाही, पाहिलेलं नाही, त्या व्यक्तीवर तुम्ही का बरं विश्वास ठेवता? आणि मग नंतर त्याला भेटण्यासाठी येतात आणि अशा ह्या भरकटलेल्या मुलींच्या भावभावनांवर आवर घालणे फार कठीण काम असते. काही वेळा प्रेमाने तर काही वेळा कायद्याने भय दाखवून या मुलींना चुकीच्या गोष्टींपासून दूर करावे लागते. हे मोठे आव्हानच असते. मग कधी कधी खाकी वर्दीचा धाक दाखवून किंवा कधी कधी प्रेमाने या मुलींना परत भानावर आणून त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवण्याचे काम करावे लागते. रेखाजींच्या प्रसंग अवधानाने ही मुले कोणत्याही गैरप्रवृत्तींना बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली. अन्यथा त्यांचे भविष्य काय असते बापरे, कल्पना पण करवत नाही. अन्यथा त्यांचे भविष्य काय असते प्रश्नचिन्ह तुम्हीच तिथे इमॅजिन करा. भरकटलेल्या मुलांच्या आयुष्याला वळण देणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे भविष्य घडवणे, अशा कार्याची समाजाला नेहमीच गरज असते. आज रेखा मिश्रा कार्य करत आहेत, उद्या तुमच्या रूपाने, आमच्या रूपाने सगळेच आपण या कार्याला सामील होऊया. आणि हे कार्य करण्याची प्रत्येकाला म्हणजे गरज आहे. मी म्हणते प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे. राष्ट्र घडणीत त्याचा वाटाही मोलाचा असतो. म्हणूनच सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी स्वीकारलेल्या या अनोख्या कार्याला मानाचा मुजरा. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे मी तुम्हाला 2 वीर रागिणींची प्रवासाची गाथा ऐकवलेली आहे. मला असं वाटतं तुम्हाला खूप आवडेल. आणि ह्या 2 रागिणी खूप शूरवीर आहेत. आता आपण स्वाध्यायाकडे वळूया. आता इथपर्यंत लेक्चर्स ऐकले, आता बघूया स्वाध्याय किती येते. हा प्रश्न आणि मला असं वाटतं स्थूल वाचन हे 6 गुणांसाठी येतं. 6 गुणांसाठी तुम्हाला 3 प्रश्न असतात, त्याच्यापैकी 2 लिहायचे असतात, एक ऑप्शन असतो. 6 गुणांपैकी 3-3 गुणांना एक प्रश्न असतो. 3 गुण खायची गोष्ट नाही, 3 गुण 1% असतो. लेफ्टनंट स्वाती महाडिक आणि स्थूल वाचन मध्ये मेन म्हणजे पॅराग्राफ येत नाही. तुम्हाला स्थूल वाचन हे तुम्हाला समजून उमजून लक्षात ठेवावे लागेल. प्रश्न बघा, लेफ्टनंट स्वाती महाडिक 3 मुद्द्यांवर तुम्हाला लिहायचं आहे. 3 गुणांसाठी प्रत्येक मुद्द्याला एक गुण आहे. त्यांचे शिक्षण, त्यांचा निर्धार, त्यांचा स्वभाव. शिक्षण BSc, MSW, B.Ed आणि अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम हे त्यांनी घेतलेलं काय आहे? शिक्षण आहे. त्यांचा निर्धार, काय त्यांनी निर्धार केलेला आहे? पती निधनानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी नाकारून सैन्यात जाण्याचा निर्धार केलेला आहे. त्यांना कितीतरी चालून आलेल्या संधी असतात. ह्या वीर पत्नींना म्हणजे पती निधनानंतर कितीतरी राजकीय किंवा आपण म्हणू कितीतरी आरामात बसून नोकरी येतात त्यांना गव्हर्नमेंट कडून, परंतु त्या सगळ्याचा त्याग केलेला आहे त्यांनी. आणि त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्धार केलेला आहे. मुलांनाही सैन्यात दाखल करण्याचा त्यांनी निर्धार केला. हे 2 निर्धार लिहायचे आहेत, 1 गुण मिळेल. तिसरा मुद्दा, त्यांचा स्वभाव कसा होता? धाडसी, देशप्रेमी, निग्रही, करारी. दुःखावर मात करण्याची क्षमता आहे त्यांच्यावर. दुःख कवटाळून बसत नाहीत. दुःखावर मात करण्याची क्षमता आहे. निष्ठावान आहेत. निष्ठावान म्हणजे काय रे? की त्या गोष्टीची त्या एकनिष्ठ आहेत. देशाशी एकनिष्ठ आहेत. काम समजून घेण्याची वृत्ती आहे. कसं तरी काम करायचं, ढकलायचं असं नाही. तेव्हाच ह्या गोष्टी मिळत असतात, एवढी मोठी मोठी पदं. कठोर परिश्रमांमुळे स्वाती महाडिक यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला आहे. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. स्वमत 3 गुणांसाठी येणार आहे.
पती निधनामुळे स्वाती आधीच दुःखाच्या खाईत लोटल्या होत्या. जीवनाचा साथीदार सोबत असला तर माणसे वाटेल ती दुःखे सहन करू शकतात आणि वाटेल त्या संकटांना सामोरे जाण्याची काय असते, त्यांची हिंमत असते. हिंमत माणसांमध्ये असते. इथे तर स्वातीचा पती अर्ध्या वाटेवरून या जीवनातून निघून गेला. त्यातच 2 मुलांना वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडलेली आहे. कठोर परिश्रम कोणते कोणते घेतलेले आहेत, ह्या सगळ्याचा परिचय अक्षरशः 3 गुणांना आहे. 3 जेव्हा 2 गुणांना स्वमत येते तेव्हा तुम्हाला 8 ते 10 ओळीत उत्तर लिहावे लागते. आणि जर 3 गुणांना आलं तर किती ओळीत लिहावे उत्तर सांगा मला. 3 गुणांना आले तर मला असं वाटतं जवळजवळ 12-13 ओळीत तरी उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. हे स्वमत आहे, ते 2 गुणांसाठी नसून ते स्वमत किती गुणांसाठी आहे, 3 गुणांसाठी. हा पण फार महत्वाचा प्रश्न आहे. मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा, या विधानाविषयीचे तुमचे मत स्पष्ट करा. खूप सुंदर असा प्रश्न आहे. इथून पण तुम्ही खूप जीवनामध्ये शिकू शकता. मुक्काम म्हणजे राहणं वगैरे नाही आहे. मुक्काम म्हणजे उद्दिष्ट. तुम्ही जे बनण्याचं ठरवलेलं आहे ना जीवनामध्ये, ते उद्दिष्ट, आणि ते उद्दिष्ट तिथपर्यंत पोहोचवणे म्हणजेच मुक्काम. परंतु त्या मुक्कामापर्यंत पोहोचणे फार कठीण नसते ऍक्च्युली. मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा. एखादं उद्दिष्ट ठरवलं आणि त्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजन करणे फार महत्वाचे असते. मला MPSC एक्झाम पास करायचंय किंवा मला सब इन्स्पेक्टर व्हायचंय, मला स्वाती महाडिक सारखं लेफ्टनंट व्हायचंय. नुसतं बोलून चालत नाही. त्यासाठी काय शिक्षण घेतलं पाहिजे, मग मला कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, त्या मार्गाकडे जाताना मला कोणत्या अडचणी येऊ शकतात, मग मी कसं सामोरं जाईन, हे सगळं नियोजन पाहिजे. तेव्हा आपण त्या मुक्कामापर्यंत म्हणजेच उद्दिष्टांपर्यंत पोहोचतो. होते काय की आपल्याला काय करायचे आहे, आपले ध्येय कोणते आहे, हे आपण नक्की काय करत आहोत किंवा आणि पावले टाकायला आणि माहित नसतं. आणि जर माहित असेल तर पावले टाकायला सुरुवात करतो. अर्ध्यावर गेलेल्या ध्येयाच्या दिशेने आपण चाललेलो नाही हे लक्षात येते. मग आपण परत ते ध्येय काय करतो रे, बदलतो आणि मार्ग बदलतो. असे पुन्हा पुन्हा घडते आणि तोपर्यंत काळ संपून जातो. हेच बघा ना, 10वीचं वर्ष आता महिना आलेला आहे डिसेंबर. जून पासून सांगतोय परीक्षा आली झालं. डिसेंबर नंतर इतकं फास्ट जातं ना 4 महिने की विचारूच नका. वेळ फार कमी असते. म्हणून आत्तापासून असलेल्या दिवसांचा, क्षणाचा, वेळेचा, तासाचा उपयोग करा. मग आपण मार्ग बदलतो. असे पुन्हा पुन्हा घडते आणि काळ संपतो आणि वेळ निघून जाते आणि मग पस्तावाची वेळ येते. आपण फक्त मुक्कामाचा विचार करतो. सुरुवातीपासून मुक्कामापर्यंतचा शेवटपर्यंतचा प्रवास जो मार्ग आहे त्याचा आपण विचार करतच नाही. त्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी काय नियोजन करावे, ते नियोजन प्रथम आखावे आणि त्या नियोजनाच्या मार्गानेच तिथे काय करायचं आहे, मार्गक्रमण करायचे आहे. हे उत्तर फार मोठे लिहायचे. भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा. आत्ताच आपण रेखा मिश्रा यांनी भरकटलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय केलेलं मोलाचं कार्य, मुलांसाठी केलेलं मोलाचं कार्य आत्ताच पाहिलं आहे. अशा वेळी रेखाजी यांना प्रेमाने समजून सांगतात. त्यांना प्रेमाने समजून सांगतात. वर्दी खांद्यावर असूनही वर्दीचा उपयोग न करता प्रेमाची भाषा समजून सांगतात. कायद्याची भीती घालतात. पुढील आयुष्यातील भीषण परिस्थितीची जाणीव करून देतात आणि मुलांना चुकीच्या मार्गापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. रेखाजींच्या कुशल प्रयत्नांमुळेच अनेक मुले गैरप्रवृत्तीला बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील झालेली आहेत. हा प्रश्न अगदी येऊ शकतो. प्रेम आणि आपुलकी या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा. अगदी बरोबर आहे. चुका करणाऱ्या माणसांकडे आणि मुलांकडे समाज, पोलीस नेहमी नकारात्मक दृष्टीने पाहतात. पोलीस सुद्धा अशी मुले समोर आली की त्यांच्याकडून माहिती मिळवण्यासाठी पहिल्यांदा त्यांना मारपीट करतात. सगळेच नाही सांगते. ही मुले लबाडच असतात, गुन्हेगारी स्वरूपाचीच असतात, असा कधी कधी काय करतात, पूर्वग्रह केलेला असतो. साहजिकच एकतर मुले पोलिसांना घाबरतात
कोडगी बनतात. कोडगी म्हणजे अगदी समाजाची त्यांना लाजच वाटत नाही आणि या मुलांचा सुधारण्याचा मार्गच बंद होतो. त्याच्याऐवजी त्यांना जर प्रेमाने समजून सांगितलंय, त्यांना आपुलकी दाखवली, आपण त्यांचे कोणतरी आहोत ही जाणीव करून दिली, तर ही भरकटलेली मुले नक्कीच परत स्वगृही म्हणजे स्वतःच्या घरी जाण्यास तयार होतीलच. हे पुढे तुम्ही तुमच्या मनाने लिहायचे आहे. इथपर्यंत पाठ संपलेला आहे आणि जो स्वाध्याय दिला त्याच्यापेक्षाही अजून बरेचसे प्रश्न राहिलेले आहेत. ते सगळा पूर्ण स्वाध्याय करा आणि आपल्या मराठी विषय शिक्षकांकडे तपासण्यासाठी पाठवा. धन्यवाद मुलांनो.